अजितदादांचे पुणे जिल्ह्यावरती पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झालेलं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत। 17 पैकी 10 जागा एनसीपी पार्टीकडे तर 1 जागा युतीकडे गेलेली आहे। अजितदादांचा जलवा पुणे जिल्ह्यामध्ये कायम पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 4 तर भाजपचे 3 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। जिल्हा कोणाच्या माध्यमातून तर जिल्हा कोणाच्या मागे आहे बघा, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्याकडनं आलेली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांनी आपला जलवा दाखवल्यानंतरची अजित पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया। ठाणे आणि कोकणामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सर्वाधिक नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत। ठाणे आणि कोकण या ठिकाणी शिंदेचा दबदबा, 25 पैकी 9 ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विजयानंतरची ही गुलालाची उधळण, भाजपचा 8 ठिकाणी वर्चस्व आपल्याला ठाणे आणि कोकणामध्ये पाहायला मिळालंय। कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये भाजपला चांगलं यश मिळालेलं आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट येते आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण वगळता भाजपचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली नगर परिषदेमध्ये भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालंय। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा विचार केला तर अर्थातच कोकणामध्ये ठाण्यामध्ये प्रामुख्यानं शिंदेचं वर्चस्व काहीसं आपल्याला पाहायला मिळालं। अगदी खरं आहे गुरुप्रसाद, आपण जर बघितलं असाल तर कोकणात सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे तळ कोकणात मालवणमध्ये निलेश राणेंनी आपला करिश्मा कायम ठेवलाय। तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर भाजपने देखील आपला करिश्मा कायम ठेवल्याचं बघायला मिळतंय। त्यामध्ये वेंगुर्ला असेल, सावंतवाडी असेल या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष बसलाय। तर कणकवलीमध्ये जर आपण बघितलं असेल तर शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष बसलाय आणि शहर विकास आघाडीचे 8 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत। अर्थातच आपण जर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा बघितला तर महायुतीचं कुठेतरी वर्चस्व पाहायला मिळतंय। एकेकाळी जो ठाकरेंचा बालेकिल्ला होता म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, त्या ठिकाणी ठाकरेंना धक्का बसल्याचं चित्र आहे। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याची लढत जी आहे ती सुरुवातीपासून आपण बघितलं असेल तर रंगतदार राहिली होती। निलेश राणे जे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह भाजपवर आरोप केला होता पैसे वाटप असल्याचा। मात्र आता आपण बघितलं असेल तर मालवणमध्ये त्यांनी त्यांचा नगराध्यक्ष बसवलेला आहे आणि 10 नगरसेवक जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत। तर दुसरीकडे सावंतवाडीमध्ये भाजपने आपला नगराध्यक्ष बसवलेला आहे आणि दीपक केसरकर यांना धक्का दिलाय। तर वेंगुर्ल्यामध्ये देखील आपण पाहिलं असेल तर दीपक केसरकर यांचा तो मतदारसंघ येतो, दीपक केसरकर यांना धक्का दिलाय। त्यामुळे संपूर्ण तळ कोकणात अर्थातच शिंदेचं वर्चस्व तर राहिलंय, त्यासोबत भाजपने देखील कोकणामध्ये चांगल्या ठिकाणी करिश्मा दाखवलाय। भाजपचे काही ठिकाणी नगराध्यक्ष आता कणकवलीमध्ये नितेश राणे जे पालकमंत्री त्यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी त्यांना नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही। मात्र 9 नगरसेवक जे आहेत ते त्यांनी निवडून आणलेले आहेत। शहर विकास आघाडीला निलेश राणेंनी पाठिंबा दिला होता, त्यामुळे खऱ्या अर्थाने ती लढत रंगतदार होत होती आणि संदेश पारकर या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेत आणि 8 नगरसेवक त्यांचे निवडून आले। त्यामुळे अर्थातच एकूण जर कोकणाची परिस्थिती बघितली, ज्या पद्धतीने वातावरण तापलं होतं ते वातावरण बघता महायुतीला कुठेतरी पोषक वातावरण तयार झाल्याचं बघायला मिळालं। त्याचे परिणाम रिझल्टमध्ये दिसत आहेत। महाविकास आघाडीचा पूर्णतः सुपडा साफ झालेला आहे, ठाकरे गटाचा पूर्णतः सुपडा साफ झालेला आहे। मालवणमध्ये देखील ठाकरे गटाला फारसा करिश्मा करता आला नाही। 2 टर्म मालवणचे आमदार वैभव नाईक होते, मात्र तरी देखील त्यांना फारसा करिश्मा करता आला नाही। त्यामुळे कुठेतरी संपूर्ण कोकणात शिंदेचा वर्चस्व, त्यासोबत भाजपने सर्वाधिक नगरसेवक निवडून आणल्याचं इथे चित्र बघायला मिळतंय। गुरु, अगदी सुशांत, आपण म्हणताय त्याप्रमाणे आता शिंदे आणि भाजप यांचाच वर्चस्व आपल्याला कोकणामध्ये विशेषतः तळ कोकणामध्ये पाहायला मिळतो आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी।